नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भूसंपादनाआधी मोबदला निश्चित करा. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग बाधित शेतकऱ्यांची मागणी. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेविरोधात वेगवेगळ्या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज दिनांक 16 रोजी एकमुखाने भूमिका मांडत योग्य मोबदला आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय जमिनीची मोजणी होऊ देणार नसल्याचा ठाम इशारा प्रशासनाला दिला आहे. आज सकाळी 11 वाजता आर्वी तालुका धुळे येथील कन्यादान लॉन्समध्ये प्रांताधिकारी तथा मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी रोहन कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मंडळ अधिकारी बांगर, महसूल सहाय्यक सुधीर भामरे, मोहिते, आर्वी, लळिंग व पुरमेपाडा येथील तलाठी तसेच रेल्वे विभागाचे भूषण रघुवंशी उपस्थित होते. बैठकीत प्रशासनाने भूसंपादन प्रक्रियेची माहिती देत शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यास सहकार्य करावं असं आवाहन केलं. मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या भूसंपादन धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटल्यानुसार त्यांचा विरोध विकासाला किंवा रेल्वे प्रकल्पाला नसून अन्यायकारक मोबदल्याला आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात आणि प्रत्यक्ष खासगी बाजारभावात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी 5 प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये भूसंपादनाचा मोबदला प्रति चौरस मीटर दराने देण्यात यावा. पुरंदर विमानतळ आणि समृद्धी महामार्गाप्रमाणे वन टाइम सेटलमेंट पद्धतीने मोबदला द्यावा. तसेच डहाणू वाढवण बंदर रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाप्रमाणे आधी मोबदल्याचे दर आणि स्वरूप लेखी स्वरूपात जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्रकल्पामुळे ज्या शेतजमिनींचे तुकडे पडणार आहेत त्या शिल्लक जमिनीही संपादित करण्यात याव्यात आणि त्यासाठी खासगी बाजारभावानुसार मोबदला द्यावा अशा मागण्यांचा समावेश आहे. ही भूमिका शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.